गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आम्ही जाणार आहोत उमलिंगला. सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि आम्ही शुलप करतो. इकडे गोलू फ्युलअप करतोय. विक्रांत वही मैं बोला टॉपर -4 डिग्री नो स्नो विंटर क्लॉथ्स. विक्रांत भाई खूप थंडी बिलकुल नाही लागत विक्रांतला. लॉक बंद होऊन समजा. इकडं गोलू पेट्रोल टाकतोय. क्लायमेट आज पण खराबच आहे ॲक्च्युली. काळे ढग आहेत म्हणजे पावसाची शक्यता आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे नुरबुलावर आणि त्याच रूटला हे बघा जिथं आम्हाला जायचं असतं ना एक्झॅक्ट त्याच जागेवर हीच परिस्थिती असते. भरपूर जोराची हवा आणि थंड वातावरण आहे इथं. सो चला. सो गेटअप करून झालेलं आहे. बाईक्स रेडी आहेत सगळ्या. ॲक्च्युली आम्ही एक्स्ट्रा वेटमुळं लगेज काढून ठेवलेलं आहे हॉटेलवरच. सो आम्ही जेव्हा येऊ परत आम्हाला इथं यावं लागेल. लगेज हँग करावे लागतील. इथं नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघू उपशीसाठी. सो चला निघूया पटकन. फर्स्ट टाइम आम्ही 8 वाजता बाईकवर रेडी आहोत आणि आमच्यासोबत एक बायकर आहेत दिल्लीचे अग्रवाल सर. चला. गणपती बाप्पा मोरया मोरया. चला. आमचं ॲक्च्युली इंटरकॉम कनेक्ट असल्या कारणाने आमचा भरपूर काही कन्व्हर्सेशन चालू असतो. आज क्लायमेट थोडा क्लिअर वाटतोय आणि क्लिअरच राहू दे देवा. ॲक्च्युली जर स्नोफॉल वगैरे झाला तर आमची वाट लागणार आहे वर. सो चला. सो आमच्या गोलूची गाडी पडलेली आहे बंद. सो आमची ऑफरोडिंग व्हेकल जी होती क्या होगा इसका? फोटो खींचने के लिए कोई टॉप बॉक्स लाता है क्या? क्या पूछ ये आदमी ने खुद फोटो खींचने के लिए टॉप बॉक्स लाया है. लेकिन मेरी नहीं हुई पुट्टी. लाला हंस मत किसी पे, टाइम सब पे आता है लाला. तुम डबल सीट हो. जब लाइट गिरी थी ना कर रहा था. दादा तो आपण पोचलो. इथून आहे उमलिंगलाचा रोड. सो चला. हा टर्न आहे. हा छोटासा ब्रिज आहे. आपण समोरून आलोत आणि हा ब्रिज हो. हे भाई टायर दे ले याच्यान. टायर सांभाळून ब्रिजवर. सो चला. आम्ही आता चाललो आहोत उमलिंगलाकडे. ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत उमलिंगला. आणि फायनली we reach, we achieve. Umlingla is here. आम्ही पोहोचलो आहोत उमलिंगला. फायनली आम्ही माइलस्टोन अचीव केलेला आहे. फायनली आम्ही उमलिंगला पोहोचलोत. गोलू थँक्स फॉर उज्ज्वल विक्रांता की आम्हाला इथे तुम्ही आणलं. क्या मजा आली भाई. तुमच्यासोबत मजाच येणार. सो तुम्हाला मी माइलस्टोन दाखवतो. आहे उमलिंगलाचा माइलस्टोन. और लाला खुश.
हेलमेट तो निकाल लाला, फोटो खींच लाले दी जान, दिखा लोगों को, दिखा खुशी. आणि इथं सर्टिफिकेट बनवायला दिलेत आम्ही. सो आम्ही फोटोशूट करून घेतो पटकन. सो आम्ही सर्टिफिकेट घेतलेले आहेत तिथून आणि हा कॅफे आहे. चला स्टिकर लावूया. आहे उमलीला. भाई 1 मिनिट काढ ना. स्टिकर लावतो वर. खायचं का ड्रायफ्रुट्स? हा आणि हा आहे आपला स्टिकर. चला भाऊ आले पुण्यावरून. कुठून भाऊ? पुण्यातून तळेगाव दाभाडे इथे येऊन भेटलो मुंबईच्या लोकांना. महाराष्ट्रवाले सगळीकडेच पण. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर महादेव. गाडीला बघितलं का नाही? सगळे किल्ल्यांचे लावलेत. अच्छा किल्ल्यांचे लावलेत का? 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. तिथं सगळे येऊन यांचे मंत्र लावतात. बंधूने किल्ल्यांचा फ्लॅग लावलाय. काहीतरी नवीन कॉन्सेप्ट. बघा हा पुढचा स्टिकर स्वराज्य दुर्ग माझा अभिमान माझा अभिमान. आणि हे आपले किल्ल्यांचे स्टिकर्स. लाला कैसा मजा आ रहा है. सर्टिफिकेट लिया? ना अरे मुलुंड में पहला राइडर हो गया लाला. घर का पहला राइडर, पहला बेटा. ऐसा लग रहा. फटी लेकिन मजा आया. ॲक्च्युली इथं ताजा स्नोफॉल झाला आहे. बघा स्नो एकदम नरम स्नो इथं. बघा आणि जसं तुम्हाला बोललो होतं वेदर खराब. स्नोफॉल चालू झाला आहे. स्नो पडतो इथं. आम्हाला स्नो बघायचा होता पण आम्ही वर चढल्यानंतर स्नोफॉल चालू झाला. बरं वाटतंय. चला उमलिंगला आलो आणि स्नोफॉल. 5 minutes later. ही जी बर्फाची चादर ही ताजी चादर आहे. स्नोफॉल झालेला आहे इथं. हो 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 बघू शकता तुम्ही खाली. ॲक्च्युली तिथं पण स्नोफॉल होतोय. वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल पासवर ही ट्रॅव्हलर येते आणि जे बायकर्स खूप मेहनतीने गाडी चालवून ॲडव्हेंचरसाठी इतक्या वर येत आहेत या स्नोफॉलमध्ये, त्याच जागेवर हे ट्रॅव्हलरवाले ना खूप सारे जण एकत्रच ट्रॅव्हलरमध्ये बसून आरामात झोपून वर जातात आणि व्हिडिओ फोटोज काढतात. काय मतलब आहे? वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास आहे तिथं तुम्ही ट्रॅव्हलरमध्ये जाताय आणि फोटो काढताय. सर राग येतोय ना यांच्यावर. सो चला स्नोफॉल होतोय. आम्हाला या जर्नीमध्ये सगळंच काही बघायला भेटलं आहे. जो सुरुवातीचे 3-4 दिवस होते, सुरुवातीच्या 3-4 दिवसमध्ये आम्हाला आग भेटली, नंतर पाऊस आणि आता हा स्नो. आता परत रिव्हर्स सायकल फिरणार आहे. आता आम्ही जसं आम्ही स्पितीचं सर्किट कंप्लीट करू तसं गरमीची सुरुवात होणार आहे. आणि हे आमचे रायडर्स. चला चला चला. ॲक्च्युली जसं आम्ही उमलिंगला उतरलो आहे, काय माहीत काय एनर्जी आली. मी नॉर्मल वॉर्मरवर गाडी चालवतो आहे. मगाशी जाताना वॉर्मर प्लस ड्रायस घातले होते मी. आता स्नोफॉलमध्ये वॉर्मरवर गाडी चालवतो आहे. फायनली आम्ही पोचलो आहोत चुसुमलेला.
आता इथं कॅफे आहेत. इथून डायरेक्ट वर हा आहे चिसुंबलीचा ब्रिज. या चिसुंबलीच्या ब्रिजवरून आम्हाला नवीन रस्ता ट्राय करायचा असेल तर राईटवरून जायला लागेल. एकदा विचारून घेतोय. हे टायर बघा नीट, या गॅपमध्ये सहज टायर जाईल कोणाचाही. नवीन रूट ट्राय करूया फोटुलावरून. चला चला. इथून थोडा लांब पॅच आहे पण रोड चांगला आहे. तो ऑफ रोड होता, शॉर्ट होता. हा रोड चांगला आहे पण लांब आहे. इथं आपले आर्मीचे जवान क्रिकेट खेळत आहेत. ॲक्च्युली आम्ही ना थोडासा उलटा विचार केलेला गाईज. कारण की आम्हाला वाटलं होतं की आम्ही उमलिंगलावरून जेव्हा उतरू तेव्हा फोटुलावरून आम्हाला फक्त उतरण भेटणार आहे. पण आता जो भला मोठा डोंगर आम्हाला दिसतोय, उगाच या साईडनं आलो असं वाटायला लागलं आम्हाला. कारण आम्ही जर नुबलावरून त्या साईडनं जर गेलो असतो ना तर आम्हाला एक छोटासाच घाट सेक्शन आहे. बट ही चढण खूप स्टीफ वाटते यार. त्या साईडला स्नोफॉल होतोय, बघू शकता. लूप्स, हे मोजकेच लूप्स आहेत. याच्या डबल ट्रिपल जितकं बोलू शकाल तितके लूप्स आम्ही पार करून आलोत. फायनली हा शेवटचा आहे. याच्या वर आम्ही व्हॅलीमध्ये जाऊ आणि आम्हाला परत उतरण लागणार आहे. जी आम्हाला पाहिजे होती ती पुढं आहे आणि आम्ही आता तिथं चाललोत. आणि ते बघा, ते तिथं आहेत कृतिक आणि लाला. गोलू खुश आहे. गोलूची एक्साइटमेंट गगनापार आहे कारण आम्ही आता पोहोचलोत शेवटच्या लूपला. चलो चलो चलो. पर्वत लांग दिए भाई, हम लोगों ने पर्वत लांग दिए. सीन चेकआउट करा गाइस. बर्फ ही बर्फ. इथं पोहोचेपर्यंत जी हालत झाली आहे ना आमची, नेक्स्ट लेवल. बर्फ बघा. एक मिनटं, हा असेल बर्फ. थोडा बर्फ मी घेतोय. हा कडक झालाय गाइस. हा बर्फ मी सोबत घेऊन चाललोय. चलो, थोड़ा बहुत बर्फ हम घर लेके जा रहे गाइस. चैतन्याला 1 रुपयाचा बर्फ पाहिजे होता. मला 1 रुपयाचा सांगितलं, मी 1 रुपयाचा घेऊन चाललोय. आणि गोलूला 3 रुपयाचा सांगितलंय त्याने. आता आम्ही उतरायला सुरुवात केली. ॲक्च्युली तो बघा तिथं शेवटपर्यंत आम्हाला लूप्स आहेत. जेमतेम आम्ही विचार केला होता की चला असतील, किती असतील, 10, 20, 30 लूप्सच्या नादात जो आम्ही आलोय ते आमचे पोपट वर बसलेत आणि मी चाललोय खाली. सो आम्ही छोटासा ऑफरोड पॅच ट्राय केलेला पण बाईकचा ABS बंद नव्हता झाला माझ्या. सो ब्रेकिंगच नव्हती होत. मी चाललेलो घसत 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 घसत. Few minutes later. पुन्हा शॉर्टकट घेतलेला आहे. शॉर्टकट कधी कधी मागात पडतात, ते गोलूने नक्कीच अनुभवलंय. सो चला, चला चला चला.
भरपूर सारं पेट्रोल वाचवण्यासाठी खूप सारी एनर्जी गमावली आम्ही. चलो कुछ एडवेंचर भी होना चाहिए. सो हानले इथून आहे 11 आणि इथं चालेला आहे परत सुरू स्नोफॉल. थोड़ा स्नो मैं साथ में लेके जा रहा हूँ चैतू के लिए. विक्रांत येतोय मागं. खूप छान वाटतंय स्नोफॉलमध्ये गाडी चालवायला, कारण पावसामध्ये आपण घरी चालू शकतो, स्नोमध्ये घरी चालवणार आहोत. पावसात खूप गाडी चालवली मित्रांनो. बर्फात गाडी चालवण्याची मज्जा वेगळी आहे. चलो चलो. हा आनंद परत कधी घेता येईल नाही माहिती. लिव्ह दिस मुमेंट. फायनली आता आम्ही आलो आहोत हानलेला. ही मॉनेस्ट्री आणि ती ऑब्झर्वेटरी. आणि आपण होमलिंग लावून आलो होतो लगेज घ्यायला. लगेज घेऊन झालेलं आहे, लगेज लोड केलेले आहे आणि इथं स्नोफॉल होतोय. हे बघा स्नोफॉल. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. जर इथं आता स्नोफॉल चालू राहिला तर आम्ही राईड देखील करू शकत नाही आणि इथं राहण्याचा ऑप्शनसुद्धा नाही आहे. आता मला हे कळत नाही आहे की माझी गाडी ॲक्च्युली मी फिरायला आलो आहे की फक्त लिफ्ट द्यायला आलो आहे. कारण जेव्हा आम्ही कारगिलला पोचलो तेव्हा कारगिलचे त्रास जे पोलीस होते ते मागं होते. त्यानंतर आपण लामायुरूला पोचलो. लामायुरूपासून तर जो चेकपोस्ट होता तिथपर्यंत छोटी होती. आणि आज आपल्या मागं परत एक पाहुणा बसला आहे. ॲक्च्युली दिल्लीचे डॉक्टर आहेत एक, त्यांची गाडी प्रॉब्लेम देत होती, सो त्यांनी पिलियन माझ्या गाडीवर दिला आहे. आणि आपण दरवेळीप्रमाणे नाही बोलू शकलो नाही त्यांना. सो चला बघूया, डॉक्टर सोबतच आहेत. त्याला बोलतात लडाखचा वेदर. कुठं आपण मगाशी आपण हाणलेला होतो, स्नोफॉल होत होता आणि इथं ऊन बघा. क्या बोलेगा, रेनकोट घालायचा की स्वेटर काय कळत नाही आहे आम्हाला. पण जरी ऊन दिसत असलं तरी थंडी मात्र आहे, पण तितकी नाही आहे. आता थोडं आम्ही गरमीत चाललोय तर बरं वाटतंय. पण बाकी जर सूर्य डोंगरा आड गेला तर मग चांगलीच मजा येते. रात्रीचे वाजले आहेत 9:15 आणि इकडं सगळ्या गाड्या आमच्या स्टेशनला लागलेल्या आहेत. सो आज आम्हाला भरपूर काही बघायला भेटलं. उमलिंगला बघायला भेटला, लूप्स बघायला भेटले फोटोलाचे आणि स्नोफॉल. सो चला, सो आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या ॲक्च्युली आज आम्ही न्योमाला थांबलो आहोत. थोडा एक इमर्जन्सी काम आल्या कारणाने आम्ही न्योमाला थांबलो आहोत. सो उद्या आम्ही न्योमा टू कोक्सर ट्राय करणार आहोत. सो चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.